नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात 9 मोठ्या राजकीय बातम्या. अमित शहांशी सीएम पदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही. द हिंदूची बातमी धादांत कोटी. अजित पवारांचं स्पष्टीकरण. काही होणार नाही. त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल. बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या. बैठकीत दादांचा शहांसमोर प्रस्ताव. तर 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे दादांना प्रस्ताव. द हिंदू या इंग्रजी दैनिकाचं वृत्त. द हिंदूच्या वृत्तात तथ्य नाही. अजित पवारांकडून अमित शहांना असा कोणताही प्रस्ताव नाही. सुनील तटकरे यांची TV9 मराठीला माहिती. कोणीतरी खोटी बातमी पसरवली असेल. दादा निवडणुकीआधी अशी मागणी करतील वाटत नाही. द हिंदूच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही बातमी अशी वरवरची असेल. अजितदारांना मूळ स्वभाव दाखवण्यास अरोरांकडून बंदी. अरोरा अजितदारांना बोलू देत नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. राजकीय रणनीतीकार अरोरा अजितदारांचं काम पाहत आहेत. त्यांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवायला पूर्ण बंदी केलेली दिसते. खरे हे असे अजितदादा नाहीतच. दादा कसे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते अरोरा त्यांना बोलून देत नाही असं माझं मत आहे. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत. मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही. मध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मुख्यमंत्र्यांचा ठाण्यातील किसन नगरमधील बहिणीशी संवाद. खात्यात पैसे आलेत का? मुख्यमंत्र्यांकडून बहिणींची विचारपूस. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. अजितदादा बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न आल्यानं शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने दादांच्या फोटोला काळं कापड लावलं. विनंती करूनही दादा मंडळाच्या भेटीला न आल्याचा आरोप. तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल. फडणवीसांच्या कृपेने मला कधी अटक होऊ शकते. अनिल देशमुखांचं वक्तव्य. पूर्वीची एक जळगावची काहीतरी केस उकरून काढून देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे.